ऑलराइट, व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आता सेट थिअरी संपवून रिअल नंबर्स मध्ये आलो आहोत. रिअल नंबर्स मध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 त्याची सुरुवात करणार आहोत आणि हा पहिला प्रश्न तुम्ही बघू शकता. सो दॅट 4√2 इज अन इरॅशनल नंबर. म्हणजे 4√2 हा एक अपरिमेय संख्या आहे ही, असं सिद्ध करा. ठीक आहे, अपरिमेय म्हणजे इरॅशनल. आता थोडी डिटेल सांगतो मी रॅशनल आणि इरॅशनल मध्ये, म्हणजे नेमकं एक शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला या गणितापुरतं. रॅशनल आणि इरॅशनल ओळखायचा कसा, परिमेय आणि अपरिमेय संख्या कशी ओळखायची. हे बघा, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या. लक्षात ठेवा, तुम्हाला जो प्रश्न विचारलाय चांगलं लक्ष द्या इकडे. हे बघा, ज्याचं रूट निघत नाही ना तो इरॅशनल नंबर आहे. म्हणजे काय, रूट ऑफ 2 आन्सर माहिती आहे का तुम्हाला? नाही माहित. पण हे जर रूट ऑफ 25 घेतलं तर आन्सर काय येतं? 5. रूट ऑफ 16 घेतलं तर आन्सर काय येतं? 4. रूट ऑफ उद्या 49 घेतलं तर आन्सर काय येईल? 7. हेच जर मी रूट 5 घेतलं तर आन्सर माहिती आहे का तुम्हाला? नाही माहित. हेच जर मी रूट 8 घेतलं तर आन्सर माहिती आहे का? नाही माहित. हे सगळे नंबर कसे झाले? इररॅशनल नंबर. राहील लक्षात तुम्हाला? असे नंबर ज्यांचं रूट निघत नाही त्यांना काय म्हणायचं? इररॅशनल नंबर्स किंवा अपरिमेय संख्या. नक्की कळतंय का? असंच तुम्हाला सांगितलंय की 4√2 ही एक अपरिमेय संख्या किंवा इररॅशनल नंबर आहे. प्रूव्ह करा. प्रूव्ह दॅट 4√2 इज अन इररॅशनल नंबर. आता कसं काय प्रूव्ह करायचं? इट इज सिम्पल, आय विल टेल यू. कसं करणार बघा. हे नक्की कळतं ना डिफरन्स हा काय नेमका? ज्यांचं रूट निघत नाही ते काय झाले? इररॅशनल. आणि ज्यांचं रूट निघतं, रूटचं उत्तर येतं, त्याला काय म्हणायचं? रॅशनल. ओके, हे जरा साईडला ठेवूया आपण 2 मिनिटांसाठी. ते लिहायला जागा राहील आपल्याला. ओके, लक्ष द्या. सो दॅट 4√2 इज अन इरॅशनल नंबर. ह्याचं एक स्टँडर्ड प्रूफ आहे आणि ते असंच लिहायचंय 10वी पलीकडे. ह्याचा प्रूफ बघा असेल. लेट 4√2, let us consider, let us assume, let us assume that 4√2 is a rational number. Let us assume that 4√2 is a rational number. मराठीमध्ये याला असं म्हणू शकता तुम्ही, असं समजूयात आपण की 4√2 ही एक परिमेय संख्या आहे. तुम्हाला आहे ना त्या सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये एक प्रूफ दिलेलं आहे. पुस्तक तुला दाखवतो, म्हणजे तुला स्टेप्स लगेच समजतील तिकडनं. हे बघा, इथे पेज नंबर 22 वरती, जे मराठी माध्यमाचं कोणी आहे पेज नंबर 22 वरती या. तुम्हाला इथे एक प्रूफ दिलेलं आहे बघा. ठीक आहे, त्यानुसारच मी सांगणार आहे. त्या प्रूफनुसार टेक्स्टबुकचे प्रूफ आपण स्टँडर्ड प्रूफ मानतो आणि त्यानुसार सगळे स्टेप्स चालतात. चांगलं लक्ष द्या बघा. आपण असं अज्युम करूया की 4√2 इज अ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर आला की त्याला आपण रेशोच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. आपण ही डेफिनेशन स्टार्टिंगला बघितली होती. रॅशनल नंबरला आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार? रेशोच्या, P/Q फॉर्म मध्ये लिहू शकतो. इथे आपण काय लिहिणार बघा. देअरफॉर लेट 4√2 इज इक्वल टू P/Q. Let 4√2 is equal to P/Q, where P, Q are integers. ही स्टँडर्ड स्टेप आहे मित्रांनो. तुम्ही हे विचारतच आणणार की P/Q कुठून आलं, का आलं? तुम्ही म्हणताय की हा कसा नंबर आहे? रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबरला रेशोच्या फॉर्म मध्ये लिहिता येतं. रेशोच्या, ह्याला रेशो म्हणतात. रेशो, वरती P खाली Q, ह्याला रेशो म्हणतात. म्हणजे आता उद्या गणित ह्यांनी काही दिलं नाही, त्याच्या 4√2च्या जागी काही देऊ द्या, तुम्हाला ह्या स्टेप फिक्स टाकायच्यात. म्हणजे इथनं पुढच्या प्रत्येक गणिताला टाकणार होतो आपण. बघा त्याच्या पुढे काय दिलंय? प्रूव्ह दॅट 3 + √5 इज इरॅशनल नंबर. त्याला सुद्धा आपण हे टाकणार आहे. 3 + √5 इक्वल टू P/Q. पेज नंबर म्हणलं ना 22 वर या. सेम स्टेप्स आहेत बघा. दिसलं का P/Q? चेक.
पेज नंबर 22 वरती या, पी अपॉन क्यू बघा, सेम आहे, एकदम फिक्स स्टेप्स आहे त्याच्या पुढे बघा, लक्ष द्या. आता काय करायचं माहितीये का, हा जो 4 ह्या रूट 2 ला मल्टिप्लाय करतोय ना, हा इकडे जाऊन ह्याला मल्टिप्लाय करेल क्रॉस मध्ये. मग कसं लिहायचं बघा, √2 इज इक्वल टू पी अपॉन 4Q. √2 इज इक्वल टू पी अपॉन 4Q. एकदम फिक्स स्टेप आहे, असंच करायचंय. उद्या 4√2च्या ऐवजी 6√2 आलं तरी हेच करणार आहात तुम्ही. फक्त एवढंच की 6 ह्याच्या बाजूला येऊन इकडे मल्टिप्लाय करेल. नक्की कळतंय? आता बघा, जे लोक नवीन आहेत, त्याचं आता याचं पहिलं लेक्चर आहे आणि काही लोक 2 दिवस झाले असतील आले ना, 2-3 दिवस, त्यांना थोडंसं जड जाऊ शकतं, कारण अख्खी रॅशनल इरॅशनलची थिअरी संपल्यानंतर डायरेक्ट एक्सरसाइज 2.2 ला तुम्ही आल्यात. साहजिक आहे, थोडं टफ जाणार आहे. तुम्हाला कळतंय, चॅप्टरच्या सुरुवातीपासून जर तुम्ही असाल पहिल्याच दिवसापासून चॅप्टरच्या, तर मग सोपंच जाणार, त्यात काय वादच नाही. पण आता एक एक गोष्ट अशी आहे की तुमच्यासाठी नवीन असू शकते, पण काही गोष्टी गृहीत धरा. पहिलंच लेक्चर आहे त्यामुळे गृहीत धरा काही गोष्टी, जसं की पी अपॉन क्यू हा रेशो आहे. रेशो म्हणजे काय असतं बघा, 3/7. अपॉन वाले सगळे नंबर्स आहेत ना, त्याला रेशो म्हणतो आपण, आणि इथे पी अपॉन क्यू टाकावंच लागतं. हा 4 मल्टिप्लाय करतो, इकडे गेल्यावर ह्याला मल्टिप्लाय करेल, पी अपॉन 4Q. आता इथे परत काय लिहायचं, वेअर पी क्यू, 4 आर इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे नंबर लाईन वरती असणारे आकडे. एखादी नंबर लाईन घ्या, 0, -1, -2, 1, 2, 3, 4 सगळे असतात की नाही, अशा आकडे, नंबर लाईन वरचे आकडे थोडक्यात. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे का सांगा? आता डाऊट तर नाही विचारलं पाहिजे मी, कारण ही इन्फॉर्मेशन आहे फक्त, हे फिक्सच चालतं, जसं प्रत्येक समसाठी चालणार आहे. लेट अस अज्युम दॅट 4√2 इज रॅशनल नंबर. हे बघा, आपल्याला क्लिअरली माहिती आहे की हा नंबर इररॅशनलच आहे, पण आपण अज्युम करतोय. अज्युम म्हणजे काय कळतंय का, म्हणजे गृहीत धरतोय तात्पुरतं. जसं 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 एक्झाम्पल द्यायचं झालं तर, एक्झाम्पल द्यायचं झालं असं होतं बघा, म्हणजे घरचे जनरली एक सल्ला देतात तुम्हाला. कोणी जर तुझ्याशी भांडायला लागलं, कोणी अ, दमदाटी करायला लागलं, त्यामुळे तू मोठ्या बापाचा, मी लहान बापाचा, मी आपला निघतोय ना, म्हणजे मी काय तुझ्याशी वाद घालणार नाही, तू मोठा. तुम्ही किती मोठे असू द्या, काय असू द्या, पण कोलिजन इज नॉट समथिंग विच वुड गिव्ह यू फ्रुटफुल रिझल्ट, राईट? म्हणजे असं असतं ना की अज्युम करा किंवा चल तू मोठा बाबा, तुझा ऐकतो, बस सॉरी, चुकलं नसेल तरी सॉरी म्हणा, पुढे चला. हे असंच काम आहे. तुम्हाला क्लिअरली माहिती आहे की इरॅशनल नंबर आहे, पण तुम्हाला अज्युम करायचे, चुकून मुद्दाम अज्युम करायचं की हा कसा आहे, रॅशनल आहे. जर रॅशनल असेल तर ह्याला रेशोच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल, पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. तर 4√2 इज इक्वल टू पी अपॉन क्यू. 4 इकडे मल्टिप्लाय करतो, इकडे गेल्यावर ह्याला मल्टिप्लाय करेल. ही स्टेप कॉमन आहे, म्हणजे इथपर्यंत सगळ्याच सममध्ये असंच होणार आहे. आता पुढे बघा, आपण हे ॲझम्पशन केलं होतं फक्त 4√2 साठी. इथे √2 आलाय पी अपॉन 4Q. मित्रांनो, √2 हा कट्टर इररॅशनल नंबर आहे. कट्टर इररॅशनल नंबर म्हणजे नेमकं काय बघा, √2चं आन्सर निघतं का मला सांगा बघा, निघतं का √2चं आन्सर? नाही निघत ना. ज्याचा रूटचा आन्सरच निघत नाही तो कसा झाला, इररॅशनल. इररॅशनल ज्याच्या रूटचा आन्सर निघत नाही तो झाला इररॅशनल. √2 तर इररॅशनल आहे, मग इथे रॅशनल कसं काय आला? √2ला मी रेशोच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलंय, पी अपॉन 4Q. जो पण इररॅशनल नंबर आहे त्याला रेशोच्या फॉर्मॅटमध्ये लिहिताच येत नाही, हे आपण स्टार्टिंगलाच शिकलोय. जेव्हा मी रॅशनल इररॅशनलच्या डेफिनेशन दिल्या, सुरुवात झाली चॅप्टरची आपल्या रिअल नंबरशी, त्याच वेळेला तुम्हाला मी सांगितलं होतं की इररॅशनल नंबरला तुम्ही रेशोच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. एक्झाम्पल √2. √2ला तुम्ही रेशोच्या फॉर्ममध्ये लिहू शकत नाही, त्याच्यामुळे तो इररॅशनल नंबर आहे. हेच जर तुम्ही 3 पकडला तर 3ला मी लिहू शकतो 6/2. बघा ना, 2 1 जा 2, 2 3 जा 6. 3ला मी अजून लिहू शकतो 12/4. 4 1 जा 4, 4 3 जा 12. येते की नाही? ज्यांना रेशोच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतं ते कशा झाले, रॅशनल, आणि ज्यांना लिहिताच येत नाही ते कसे झाले, इररॅशनल. मग असे हे जे √2 वगैरे असतात ना, ह्यांना रेशोच्या फॉर्ममध्ये लिहिता येत नाही, पण तुम्ही बघू शकता रेशो आलाय तरी पण पुढं, म्हणजे हे चुकतंय काहीतरी. मग आता इथे लिहायचं काय माहितीये का, इथे असं लिहायचं, इथे लिहायचं की √2, इथे लिहायचं √2 cannot be expressed, √2 cannot be expressed in the form of a ratio. √2 cannot be expressed in the form of a ratio. It is an irrational number. It is an irrational number
Therefore, our assumption, आपण काय अज्युम केलं होतं की हा कसा आहे रॅशनल, हे चुकीचं अझम्पशन आहे. आवर अझम्पशन दॅट 4√2 is irrational is wrong. Therefore, 4√2 is a irrational, इधर रॅशनल लिहायला पाहिजे होतं, is an irrational number. मी एक्सप्लेन करतोय सगळं, डोंट वरी, लक्ष द्या. मी सांगतो ना तुम्हाला की तो जो गॅप पडतो ना मध्ये, आता बघा फॉर एक्झाम्पल काल लेक्चर आपलं होतं, काल सुट्टी असते ना संडेला, सॅटर्डे टेस्ट होती आपली, त्या गॅपमुळे कदाचित तुम्ही विसरले असाल, मी परत एकदा रिमाइंड करून देतो. सोपं आहे काम, उलट इतर सम्सपेक्षा हा सम सोपं आहे. त्याचं कारण सांगतो. तिकडे फक्त आकडा वेगळा येणार आहे, 4च्या ऐवजी 5 येईल, 6 येईल, 7 येईल. तुम्हाला सेमच काम करायचंय, काहीच चेंज करायचं नाही, फक्त आकडे हाय असे लिहायचे, जसं वरती येईल असे आकडे काढायचे. नीट आहे का? तुम्हाला विचारलं की शो दॅट 4√2 इज अन इररॅशनल नंबर. शो दॅट म्हणजे प्रूव्ह करा, सिद्ध करा 4√2 हा कसा आहे, इररॅशनल नंबर आहे. इररॅशनल म्हणजे अपरिमेय संख्या आहे. कसं काय प्रूव्ह करणार? आपण काय करूया, त्याच्या उलट अज्युम करूया. उलट असं पकडूया की 4√2 कसा आहे, रॅशनल आहे, तेव्हा की तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे की हा कसा पाहिजे, इररॅशनल. तुम्ही उलट अज्युम केलं. उलट ही मेथड आहे यार, हे प्रूव्ह करायची मेथड आहे, एक पद्धतच आहे की जे तुम्हाला दिलंय ना त्याच्या उलटच अज्युम करायचं. अज्युम म्हणजे काय करत आहे ना, गृहीत धरा, सपोज करा की यार असं नाही असं आहे. सो दॅट लेट अस अज्युम 4√2 इज अ रॅशनल नंबर. आता 4√2 जर रॅशनल असेल तर त्याला तुम्ही कोणत्या फॉर्ममध्ये लिहू शकता, P/Q. कुठल्याही रॅशनल नंबरला तुम्ही ह्या रेशोच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकता. म्हणून मी लिहिलं 4√2 इज इक्वल टू P/Q. P and Q आर इंटिजर्स. हा 4 मल्टिप्लाय करतो रूटला, इकडे गेल्यावर काय करेल, ह्याला मल्टिप्लाय करेल. √2 इज इक्वल टू P/4Q. परत PQ4 आर इंटिजर्स. आता 4√2 पर्यंत ठीक होतं की त्याला तुम्ही अज्युम केलं होतं रॅशनल, पण √2ला रॅशनल नव्हतं अज्युम केलं तुम्ही. तुम्ही कोणाला अज्युम केलं होतं रॅशनल? 4√2ला. त्याला तुम्ही, आता समजा मी रॅशनल नंबर आहे ना, तर मी इज इक्वल टू P/Q असं तुम्ही टाकू शकता. समजा हा तुझं नाव काय मित्रा, युवराज आपला रॅशनल नंबर आहे, वाय फॉर युवराज, तो युवराजला मी लिहू शकतो युवराज इज इक्वल टू P/Q. सिंपल. जो कोणी रॅशनल आहे त्याला इक्वल टू P/Q टाकू शकता तुम्ही. 4√2 रॅशनल आहे, त्याला P/Q टाकलं. पण √2 रॅशनल नाहीये, आपण कुठंच अज्युम केलं नाही √2 बद्दल. √2 कसा नंबर इकडे दाखवलाय तुम्हाला मी, कशा आहे, इररॅशनल. तरी पण तो रेशोच्या फॉर्म मध्ये कसं काय येतो? तुम्ही लक्षात घ्या, जो नंबर रॅशनल आहे तोच रेशोच्या फॉर्मॅटमध्ये येतो. रॅशनल कोणता, इररॅशनल कोणता, ज्याचं रूट निघतं तो रॅशनल. हे बघा हे सगळे रॅशनल आहेत. 5 रॅशनल आहे, 4 रॅशनल आहे, 7 रॅशनल आहे, √49 रॅशनल आहे, कारण त्याचं उत्तर येतं. ह्यांचे आन्सर येतात का रूटचे? नाही आहेत. त्याच्यामुळे हे सगळे कसे आहेत, इररॅशनल आहेत. हा जर इररॅशनल आहे तर ह्याला रेशोच्या फॉर्मॅटमध्ये लिहिताच येत नाही. हा कसं काय आला रेशो? हे चुकतंय काहीतरी. ते का चुकतंय? कारण तुम्ही इथं चुकीचं अज्युम केलं होतं. हे का चुकलं माहितीये का? ह्याच्या पुढे रेशो का आला? कारण तुम्ही ह्याला चुकून काय अज्युम केलं होतं, रॅशनल, जेव्हा की हा कसा होता, इररॅशनल होता. आता इथे पुढे घालायचं, √2 कॅनॉट बी एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ अ रेशो, इट इज अन इररॅशनल नंबर, आर अझम्पशन दॅट 4√2 इज रॅशनल इज. इथे लिहायचं √2ला आपण रेशोच्या फॉर्म मध्ये लिहूच शकत नाही, कारण तो कसा नंबर आहे, इररॅशनल नंबर आहे. आवर अझम्पशन दॅट 4√2 इज रॅशनल इज रॉंग. 4√2 इज अन इररॅशनल नंबर. आता तुम्ही एक काम करा, हे बघा एकदम सोपी आयडिया येतो. मला माहिती आहे एवढं सगळं सांगून सुद्धा काही नवीन मुलं आहेत आणि काही असे मुलं ज्यांनी रेग्युलर जर अभ्यास केला नसेल, म्हणजे रॅशनल इररॅशनल जर मागच्या एक्सरसाइजचे आणि त्याच्या मागच्या एक्सरसाइज जर रिवाइज केलं नसेल तर हे 100% टफ जाणारी गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या समोर हा प्रश्न आहे, मी 4√2 साठी सॉल्व्ह केले, तुम्ही 5√2 साठी सॉल्व्ह करा. सिंपल आहे, ताबडतोब करा. इथे 5√2 टाका, लगेच करा, लगेच. आणि हा लिहूच नका आन्सर. तुम्हाला कळतं ना काय करायचं? हे आन्सर लिहू नका. तुमचा प्रश्न काय असेल, शो दॅट 5√2 इज अन इररॅशनल नंबर. करू का? फटाफट.